श्री स्वामी समर्थ. अध्याय 19. श्री गणेशाय नम. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यंतरे श्रवण करिता सर्वर्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती आजमरामर राहिली. कृष्ण टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरवून शोध करीती गुरूंचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी. स्वामी दर्शने इच्छा धरुनी पोटी. आले नृसिंह सरस्वती. महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयाला. आज्ञा चक्रभेदातला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची. ब्रह्म्यारंधी प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ जन. असो झाली या काही वेळ, समाधी उतरवणी तत्काळ. नृसिंह सरस्वती धाविली. स्वामी पदाभुजा वरी मस्तक ठेविले जड करी. सदचित झाले अंतरी, हर्ष पोटी न समावे. उठून या करीती स्तुती. धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवांचे. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती. सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्य केली. दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया नृसिंह सरस्वतीसी. समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी. वर योषिता पाळोनी. तियेची ध्यानी सोडूनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी. अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी. आश्चर्य वाटले सकला मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी. विपरीत केवी करीतील. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणोन. पाहो लागले अधोवदन. शब्द एक न बोलवे. असो तेव्हा पासोनी सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानिक. धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञान साचार. समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर. ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चिता. दर्शनाते पातला. स्वकार्य चिंतोनी. अंतरी खडक दिदले. श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी. तरी खडक हाती देतील. जाऊनी बैसला दूर. श्रींनी जाणिले अंतर. त्यांचे पाहुनी कर्मघोर. राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी. तर वडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण योजिले, ते शेवटान जाये भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष. खडक घेऊनी तेसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा. त्यात त्यांसी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी. मृत्यू समयी पातला. पाहोनिया विपरीत परी. श्रीचरण धरले जड करी. उभा राहिला काळ दूरी. नवल परी जाहले दीनवदन होऊनी. दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवनी. मरण माझे चुकवावे ते पाहोनी. श्री समर्थ कृताज्ञतासी. काय सांगत हा असे माझा भक्त. आयुष्य याचे न सरले. पहिला तो वृषभ दिसत. त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वरित. स्पर्श यांते करू नको. ऐसे समर्थ बोलले. तोची नवल वर्तले. तत्काळ वृषभांचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती. धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिदली मुक्ती. मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य. वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत. चरित्र सार मात्र येथे
इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसोद प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभ भवंतु।